राज्यातील मुदत संपलेल्या डिसेंबर 2026 पर्यंत मुदत संपणाऱ्या तसेच प्रशासकीय राजवट असलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून निफाड तालुक्यातील 96 ग्रामपंचायतींसाठी वार्डनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला। या संदर्भात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आदेश जारी केलेत। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 10 ते 12 जून दरम्यान विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठीच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे। विशेष ग्रामसभांसाठी कोरमची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले। आरक्षण सोडतीमुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आलाय। निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द, मरळगोई बुद्रुक, गोळेगाव, पाचोरे खुर्द, पाचोरे बुद्रुक, शिवापूर, तळवाडे, थेरगाव, विष्णुनगर, कानळद, नारायण टेंबी, गोरठाण, कुरुडगाव, देवपूर, दिंडोरी तास, पुंदेवाडी, सारोळे खुर्द, शिंपी टाकळी, तामसवाडी, वेळापूर, कुंभारी, पंचकेश्वर, सारोळे थडी, धारणगाव, खडक, हनुमाननगर, जिव्हाळे, लालपाडी, चेहर्डी खुर्द, शिवरे, वऱ्हेधारणा, श्रीरामनगर, टोंगरगाव, पाचोरेवणी, मौजे सुकेणे, चितेगाव, रवळस, आहेरगाव, चाटोरी, देवगाव, महादेवनगर, खेडे, कोठुरे, लासलगाव, म्हाळसाकोरे, नैताळे, रामपूर, रानवड, टाकळी विंचूर, पिंपळगाव नजीक, गाजरवाडी, खेडले झुंगे, मुखेड, नारायणगाव, रुई धानोरे, सावरगाव, सोनगाव, बाहेगाव, दहेगाव, वावी, विंचूर, विठ्ठलवाडी, वाकद, उंबरखेड, वडाळी नजीक, करंजगाव, नांदूर खुर्द, नांदूर मध्यमेश्वर, पिंपळगाव, निपाणी, सावरी, साईखेडा, उगाव, भेंडाळी, बेहडे, भुसे, गोंदेगाव, एकलहरे, नांदगाव, दारणा, सांगवी, कोळगाव, रसलपूर, शिरसगाव, शिरवाडे, वाकद, शिरवाडे वनी, सोनेवाडी, बुद्रुक, सुंदरपूर, वनसगाव, ब्राह्मणगाव, विंचूर, भरवस, मानोरी खुर्द, ब्राह्मणगाव, वनस, दात्याने, दावचवाडी, कारसूर, महाजनपूर, पिंपरी, रामनगर, बेरवाडी, शिवडी, रेडगाव, बुद्रुक, आंतरवेली, चापडगाव, करंजी खुर्द, ब्राह्मणवारे, सुभाषनगर तसेच औरंगपूर, श्रीरामपूर या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे। सदर आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसील प्रशासनानं मंडळ अधिकारी शशिकांत विधाते, जयंत लिलके, अश्विनी भोसले, डी.बी. केसरे, सतीश बोडके, गोविंद काळे, रुपाली सावळे, संतोष डुमरे, प्रमोद रणदिवे यांच्यासह विस्तार अधिकारी गौरव हिरे, विनोद साबळे, राजेश थोरात, प्रशांत बोरस्ते तसेच कृषी विभागाचे जनार्दन क्षीरसागर, राहुल धनगर आणि मनोज रोणगटे यांची अध्यक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। इच्छुकांची धाकधूक वाढली आहे। मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त असल्यानं गावगाड्याचा कारभार संथगतीनं सुरू होता। आता प्रभागनिहाय आरक्षणाची तारीख निश्चित झाल्यामुळे आपला प्रभाग कोणत्या वर्गासाठी आरक्षित होणार याकडे विद्यमान सदस्य, माजी पदाधिकारी आणि नव्या इच्छुकांचं लक्ष लागलंय। आरक्षण जाहीर होताच गावागावात पॅनल निर्मिती, गुप्त बैठका आणि उमेदवारांच्या चाचपणीला वेग येणार असल्याचं चित्र आहे। असा असेल कार्यक्रम। 8 जून विशेष ग्रामसभेची नोटीस प्रसिद्ध। 12 जून विशेष ग्रामसभेत प्रत्यक्ष प्रभागनिहाय आरक्षण सोडत। 17 जून आरक्षण प्रारूप अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता। 19 जून प्रारूप आरक्षण प्रसिद्धीकरण। 19 ते 25 जून हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत। 3 जुलैपर्यंत हरकतींवर अभिप्राय। 8 जुलै अंतिम अधिसूचनेस मंजुरी। 10 जुलै अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण अधिसूचना प्रसिद्धी। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।